मुख्यमंत्री फडणवीसांची आज ठाण्यात प्रकट मुलाखत। तर कल्याण डोंबिवली महापालिकेसाठी फडणवीसांची आज भिवंडी उल्हासनगरसह कल्याण पूर्वमध्ये सभा। निकालाआधी धुळ्यातील उमेदवारांनी चौकारच मारला। आमचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानं काहींना मिरची लागली। तुमको मिरची लगी तो मैं क्या करू, फडणवीसांचा विरोधकांना टोला। पिंपरी चिंचवडमध्ये भाजपकडून नियोजन शून्य कारभार, त्यावर बोललो। संपूर्ण भाजपवर टीका केली नाही, माझं वक्तव्य फुगवून दाखवण्यात आलं। भाजपवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत अजित पवारांची स्पष्टोक्ती। अजित पवार 70,000 कोटींच्या सुनावणीचा निकाल अजून बाकी, आमची जुनी पानं उलटण्याची इच्छा नाही। टीका करायला लागलो तर तुम्हाला बोलता येणार नाही, बावनकुळेंचा अजित पवारांना इशारा। वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही, अजित पवारांनी सावरकरांचे विचार नाकारण्याचं कारण नाही। मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य, तर सावरकरांच्या विचारधारेवर अजित पवारांचं नो कमेंट्स। सावरकरांचे विचार मान्य असतील तर सोबत या, नाही तर तुमच्या शिवाय पुढे जाऊ। आशिष शेलारांचा अजित पवारांना इशारा, तर कुणी आमच्यावर जबरदस्तीनं विचार लादू शकत नाही, सूरज चव्हाणांचं उत्तर। कुणी कितीही शिव्या दिल्या तरी माझ्यावर काही परिणाम होत नाही, मला विष प्यायची सवय झाली। हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांचं प्रत्युत्तर।